कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेतील जमिनीची कमाल मर्यादा अट रद्द करा व या अन्य मागणीकरिता पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत उपोषण हल्लाबोल आंदोलनास आज सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात करण्यात आली। आज दिनांक 3 मार्च 2025 पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना या संघटनेच्या वतीनं मी संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले भूमिहीनांचा सत्याग्रह नावाचे हे आंदोलन आपण करतोय। हल्लाबोल आंदोलन महाराष्ट्र राज्याची ही जी काय भूमिहीनांसाठी जमीन देण्याची जी योजना आहे ती योजना म्हणजे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजना। गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये ही योजना कार्यान्वित आहे, पण सरकार योजनांच्या पाऊस पाडते, खैरात करते, पण योजना देत असताना भूमिहीनांना जमीन मिळू नये यासाठीचं मोठं कटकारस्थान हेच सरकार करताना दिसतं। जमिनीची कमाल मर्यादा नावाची अट, या अटीमुळे महाराष्ट्रातल्या अनेक भूमिहीनांना या ठिकाणी जमिनीच्या लाभापासून अलिप्त राहावं लागलेलं आहे। आम्हाला या महाराष्ट्र सरकारला विनंती आहे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेमधील जे जमिनीची कमाल मर्यादा आहे ही जी अट आहे ही अट तात्काळ रद्द करावी आणि बाजार भावानुसार भूमिहीन शेतमजुरांना जमिनी देण्यात याव्यात। जमिनी देत असताना दारिद्र्य रेषेची अट रद्द करावी। त्याचबरोबर भूमिहीनांना आई वडील पती पत्नी यांच्या नावे 25 वर्षापूर्वी शेत जमीन नसल्याचा दाखल्याची अट आहे ही अट रद्द करावी। त्याचबरोबर एखादा लाभार्थी विशिष्ट गावातील असेल तर त्याला त्याच गावातील किंवा तालुक्यातील किंवा गावाशेजारच्या असे एक प्रायोरिटी लिस्ट लावलेली आहे। तर जो भूमिहीन शेतमजूर आहे त्याला संपूर्ण जिल्ह्यामध्ये कुठेही जमीन खरेदी करण्याचा अधिकार किंवा मुभा त्या ठिकाणी देण्यात यावी। अशा व अन्य मागण्यासाठी आपण या ठिकाणी मुंबई आझाद मैदान इथं आपण आंदोलन करत आहोत। सरकारने आमच्या या मागण्याकडे सकारात्मक दृष्ट्या विचार नाही केल्यास आणि गांभीर्याने विचार नाही केल्यास तर आम्ही महाराष्ट्रातल्या तमाम भूमिहीनांना घेऊन दिल्ली जंतर मंतर या ठिकाणी एक मोठा एल्गार मोर्चा आणि मोठी धडक उपेक्षितांचा आवाज म्हणून पॅन्थर आर्मी स्वराज क्रांती सेना आणि भूमिहीन भारत समिती कार्य करेल।